राणा भाऊजी, राणा भाऊजी. हा वहिनी, काय काम होतं काय? अहो लई महत्वाचं काम होतं. जाऊबाईंनी त्यांचा वचननामा जाहीर केलाय. आता आपण बी आपलं करायला पाहिजे की. होय, करायला तर पाहिजे. हा तर हे बघा, आम्ही आमचा वचननामा लिहून ठेवलाय. तर तुम्ही तेवढा गावकऱ्यांपतूर पोचवा. तेवढी मदत करशील ना? व करणार की वहिनी. हा हे घ्या. तर मिंचेकरांकडनं हे छापून आणा आणि उद्या सकाळी वाटायला पाहिजे. तर तुम्ही उशीर करू नका. चालते, उद्या सकाळी लगेच जातो आणि काम करून टाकतो. हा नाही राणा भाऊजी, उद्या सकाळी तर वाटायच्यात. तुम्ही आत्ताच जावा मिंचेकरांकडं, म्हणजे रात्रीच छापून होत्याल आणि उद्या सकाळी वाटता येत्याल. बरं चालतंय, आता लगेच जातो. हा आलो. हा. हसला बिचारा. हो मिंचेकर, हा आज दुकान लवकर बंद केलं काय? होय, आज काम होतं पण बंद केलं. बरं, माझं अर्जंट काम आहे तुमच्याकडे. कसलं? ते आमच्या वहिनींचा वचननामा छापायचा आहे आणि उद्या वाटायचा आहे. राणादा फक्त छापून मिळाला माझ्याकडे. होय, तुम्ही छापायचं आहे, मी वाटणार आहे. हा चालतंय की. होय, मग चला लवकर. आत्ता उद्या करूया की. अहो, उद्या वाटायचं आहे. चला मग आता लगेच छापून चला. असं म्हणतोस? मग एक काम कर, तो वचननामा माझ्याकडे देऊन जा. मी भांडी घासून आपलं जेवण करून दुकानात जातो आणि छापून सकाळपर्यंत देतो की. बरं चालतंय, हे घ्या. हो, पण पक्क उद्या सकाळी मिळेल ना? व बरं चला येतो. राणादा, यो वचननामा कन्फर्म आहे ना? होय, येऊच आहे. नाही, ह्यात लिहिले असंच छापायचं आहे ना? होय, पक्क ना? नाहीतर छापून झाल्यावर काहीतरी बदल व्हायचा. नाही होणार. पण मी काय म्हणतो राणादा, एक मिनिट. हॅलो. अहो कुठे गायब झाला तुम्ही अचानक? काय नाही, ते वहिनींचा वचननामा तयार करायला आलोय. तुम्ही आधी घरी या बरं. अहो लाडू काही ऐकतच नाहीये माझं. का काय झालंय? तुम्ही आधी घरी या आणि तुम्हीच बघा काय ते. लवकर या तुम्ही. ठीक आहे, आलो लगेच. हा. मी काय म्हणत होतो राणादा, ह्यात लिहिले तसाच छापायचा ना वचननामा? वय तसंच पाहिजे. पण उद्या सकाळच्याला तयार ठेवा काय. बरं चला येतो. हा. मिंचेकर, काय चमचा नाही आपलं. बरं ते चालू द्या. बरं ते उद्या सकाळच्याला द्या काय. हा चला येतो. हा. अरे लाडू, असं काय करतोस तू? मी बोलते की नाही तुझ्याशी आणि हे पण येतो म्हणाले. तू नको असं रुसून बसू. ये बरं बाहेर. तू आणि राणाचं दोघं बी माझ्याशी बोलत नाही. अरे मी बोलते ना तुझ्याशी. नको रुसूस, तू बाहेर ये. राणा त्याला बोलव. फोन कर त्याला. अरे येतो म्हणाले ते. तू असं नको ना रुसूस. ये बाहेर ये. चल. हे बा आले. अहो किती वेळ. बघा ना लाडू. काय पहिलवान, काय झालंय? ये बघू बाहेर. बाहेर ये. नाही, कुणाशीच बोलायचं नाही. काय पहिलवान, काय झालंय? तू कुठे गेलेला? हो, ते मी वहिनींचा वचननामा तयार करायला गेलतो. तुला रडायला काय झालंय? तू नाही, भाऊ नाही, काका बुका पण नाही. मी एकटाच असतो घरात. माझ्या संगत कोण बोलत बी नाही. लाडू, आता समजे कामात आहेत ना व, म्हणून टाइम गावत नाही. माझा बाप पण काम करायचं. रोज माझ्या संगत बोलायचा. तुम्हाला काय जमत नाही? कुठे बा? कधी येणार?
बोलाव त्याला. अरे येतील ते, पण ऐक ना लाडू, आम्ही ना तुझ्याशी आता रोज बोलणार आहे. वय तुला कटाई असतो ना, मी तुझ्या संगत बोलणार. आता हस की. ए लाडोबा हास की रे. लाडोबा हास की रे. हस की, हस की, अरे वा. तुझ्या गाणे मला उद्या शाळेत घ्यायला यायचं पण यायचं. वय पैलवान, आम्ही दोघं बी उद्या तुला शाळेत घ्यायला येणार, म्हणजे येणार. आणि हो, नाम्यात अजून एक गोष्ट लिहायला पाहिजे. दिवसातले 2 तास आमच्या लाडूसाठी. वय आणि आठवड्यातला 1 दिवस आपल्यासाठी. चालतंय ना? व चालते की. खुशखबर खुशखबर खुशखबर. चुलीच्या धुरापासनं आणि जळणाच्या कटकडीपासनं आमचा परेश पाटील तुम्हाला मुक्त करणार आहेत. हा, तेव्हा खास तुमच्यासाठी एक योजना आखलेली आहे. अरारारारारारारारा. फक्त आणि फक्त आणि फक्त तुमच्यासाठी गॅस 200 रुपयामध्ये. फक्त 200 रुपयामध्ये. तेव्हा आमचा एकच वादा, परेश दादा. एकच वादा, परेश दादा. साऊ सुरेखा परेश पाटील यांच्या संघर्ष पॅनल कडून स्वस्तात आणि मस्तात योजना. लक्षात ठेवा, परेश दादा. एकच वादा, परेश दादा. राणा ना मिळते का? अहो तुमच्या दुकानात येतो तुम्ही, ते वहिनींचं वचननामा घ्यायला. हे काय तयार आहे, हे घ्या. अहो आलास तो की दुकानात? नाही, दुकान लवकर बंद केलंय. ते पप्प्या 200 गॅस वाटायलाय, तर म्हणलं जाऊन एक टाकी घ्यावी. आणि म्हणलं वचननामा तुम्हाकडे जाऊन पोच करावा, तर तुझीच गाठ पडली. बरं झालं, मला बी समजा माटून मळ्यात जायचं. बरं जाऊ काय? मला बी गॅस टाकी आणायची आहे. चालतंय. जाऊ. आणि पुढचा नंबर तुमचा. चालतंय. राणा ना ते नाही, मला एक लॅपटॉप नावा पाहिजे. घ्यावं लागेल. आता मी जुनं आलं नवं. घेऊ. बरं घेऊ काय? हा. चल. खुशखबर खुशखबर खुशखबर. आई माई अक्का, खास तुमच्यासाठी इकडे लक्ष द्या. चुलीच्या धुरापासनं आणि लाकडाच्या कटकडीपासनं आमचे परेश पाटील तुम्हाला मुक्त करणार आहेत. हो ताई, लक्ष द्या इकडे. चुलीच्या धुरापासनं मुक्त करणार आहे. तेव्हा खास तुमच्यासाठी योजना आखलेली आहे. ठीक आहे. वहिनीसनी मध्ये काय मावशी आहे घ्या. हा, वहिनींचा वचननामा आहे. तात्या नमस्कार. नमस्कार. हे घ्या, वहिनींचा वचननामा आहे. वहिनीचा बी आलाय. वय त्या बी सरपंचीसाठी उभारल्यात नव. हा. बरं त्याच मध्ये आहे काय? हा देतो. चला येतो. हा या. हे घ्या, वहिनींचं वचननामा आहे. वहिनीसनी मध्ये आहे काय? हे घ्या घ्या. हे घ्या मावशी. मावशी वहिनीसनी मध्ये काय? हा, त्यांचं वचननामा वाचून घ्या. मावशी वहिनीसनी मध्ये काय? मावशी वहिनीसनी मध्ये काय? हो दादा ठीक आहे. आमच्या वहिनीसनी मध्ये त्यांचं वचननामा आहे. राणादा पक्क ना? अहो, पक्क म्हणजे 100% पक्क. फक्त वहिनीसनी मध्ये द्यायचं. हा चला येतो. अरे घ्या. खुशखबर खुशखबर खुशखबर. ताई माई अक्का, खास तुमच्यासाठी लक्ष दे नाही का. आमच्या आणि तुमच्या सगळ्यांचे लाडके परेश दादा तुमच्यासाठी एक चांगली योजना घेऊन आलेले आहेत. स्वस्त आणि मस्त. फक्त गॅस 200 रुपये. 200 रुपये. तेव्हा लक्ष द्या. आणि तुमच्या खास सोयीसाठी आमचे परेश दादा आलेले आहेत. हो ताई माई अक्का, इकडे लक्ष द्या बर का. मावशी वहिनींचं वचननामा आहे. त्यासनी मध्ये द्यायचं काय? ठीक आहे. ठीक आहे आजी. चला येतो. दादा हे घ्या, आमच्या वहिनींचं वचननामा आहे. हा, त्यासनी मध्ये द्यायचं. मावशी हे घ्या. मावशी हे घ्या. हे घ्या, आमच्या वहिनींचं वचननामा आहे. खरंच वचननामा नव्हे हो. खरंय की. मग भारीच पडलास की राणादा. बरं चला येतो. आमच्या वहिनींना मध्ये काय? ठीक आहे मावशी, नीट वाचून घ्या. ठीक आहे काका. ठीक आहे. ठीक आहे.
आमच्या वहिनीचं वचननामा आहे, वहिनीच मत द्यायचं. बरं चला येतो. खुशखबर खुशखबर खुशखबर. ताई माई अक्का इकडे लक्ष द्या. खास तुमच्यासाठी चुलीच्या धुरापासून आणि लाकडाच्या कटकटीपासून मुक्त करणार आहेत आमचे माननीय परेश पाटील. यांची खास तुमच्यासाठी एक योजना आणलेली आहे, घरगुती गॅस योजना. गॅस मिळणार आहे फक्त तुम्हाला 200 रुपये. 200 रुपये 200 रुपये. तेव्हा लक्षात ठेवा, एकच वादा परेश दादा, एकच वादा परेश दादा. ठीक आहे, ते वहिनींनाच मत द्या काय, त्यांचं वचननामा आहे. चला येतो. दादा ठीक आहे, आमच्या वहिनींचं वचननामा आहे, त्याच मत द्यायचं. ठीक आहे दादा, तुम्ही पण घ्या. हे घ्या, आमच्या वहिनींचं वचननामा आहे, त्याच मत द्यायचं. तुम्हाला गॅरंटी आहे त्यांची? गॅरंटी म्हणजे आता माझा पाठिंबा म्हटल्यावर गॅरंटी असणारच की, 100% गॅरंटी आहे. मग कसं त्याच मत द्यायचं. चला येतो. आज पहिल्यांदाच चांगलं काम केले बाई पप्प्यानं. होय ग, जळणाची मारामार लय झाल्या आजकाल. धुरानं डोळं जायच्या आधी गॅस योजना आणली, चांगलं काम केलं ग या पप्प्यानं. होय ग काकू. चिंगिनिंग फक्त 200. ताई माई अक्का लक्षात ठेवा, गडबड करू नका, गोंधळ करू नका, सगळ्यासनी मिळणार फक्त 200 200 200. खरं नीट विचार करा. काय पप्प्याला ये बरोबर बोललेस पांड्या. हे बघा, काय बी झालं तरी सुरेखा ताईलाच मत द्यायचं. मग गावात योजनाच योजना, नुसता योजनांचा पाऊसच पडतो गावात. चांगला ना. ठीक आहे, आमच्या वहिनींचं वचननामा आहे, त्याच मत द्यायचं काय. चला येतो. चला. आता जरा इलेक्शन बरं वाटतंय, पहिलं इलेक्शन लय गोमाट होतंय. काय तात्या, हा? अहो माननीय परेश पाटलाचा इशे लय हार्ड आहे. इलेक्शन कशाला होते गुळमाट? हा बघू काय लिहिले, बघू. तायडीचा वचननामा. काय रे, हो राणा, अहो थांबा, तुम्हाला वस्ता मी बोलले. कशाला ते काय माहित नाही, तर बोलले बघा. ते माझं जरा अर्जंट काम आहे, वस्तात मी सांच्याला भेटतो. आता बोलले. चला. कशाला? हो माझं इलेक्शनचं अर्जंट काम आहे, झालं की सांच्याला भेटतो. हा संध्याकाळी काय गट्ट पुरले बरं तालमीत? हा आता चल. वस्तात नमस्कार करतो. बघ राणा, तुझं लगीन झाल्यापासून बघतोय दर 15 दिवसाला काहीतरी कारण काढून तालमीला दांड्या मारणं सुरू आहे तुझं. ते काय नाही, आता चल तालमीत. नाही वस्तात, खरंच माझं काम आहे. या कळाचं काम. अरे तालीम सोडून इलेक्शनच्या भानगडीत पडलाय, त्यात मी बायकोला साथ द्यायची सोडून चुकीच्या पार्टीत मिसळलाय. ते सोड, मागल ते मिळणार आहे म्हणालायस ना. मग मी मागतोय, आता तालमीत चल. मी केव्हा असं म्हणलोय? आता एवढा गावभर वचननामा वाटत फिरायलायस ना. ज्याला जे पाहिजे ते मिळणार आणि याची गॅरंटी तू घेतलीस. मी अरे तू बघ, जेवढं जमतंय तेवढंच वचन देत जा. पण मी कसलं वचन दिलंय? माझा काय संबंध आहे? मी के वचननामा वाटलाय ना, ते वहिनींचं आहे. पैलवान काय म्हणाल्यात ऐक, हे म्हणजे सगळं करून सरून येगळा. ते काय ना राणा, तू गॅरंटी दिलीस ना, तुला तालमीत यावंच लागल. पोरानो, ज्याला जे पाहिजे ते मिळेल ह्याची गॅरंटी दिल्या ना राणा ना. दिलाय की. बघ, आज राणाची गॅरंटी खोटी पडू द्यायचीच नाही. राणाला तालमीत यावंच लागल. चला करा उचल टांगडे. अरे थांब की रे. अहो असतात मी काय शाळेतला पोरगा आहे होय माझी उचल तांगडी करायला? अरे शाळेतली बारकी पोरं बरी. ए चला रे, करा उचल टांगडे. अहो असतात ऐका की माझं अर्जंट काम आहे. चला राणा. तेवढं अहो असं होय. अरे ऐका की, अहो असतात खरंच माझं अर्जंट काम आहे. हो होय, दिसभर मी माझ्या माऊलीला चुली पुढे बघायचो, तेव्हा माझ्या काळजात असं घर पडायचं. दिसभर धुनी भांडी झाडलोट करून चुली समोर धुरात डोळ्यात पाणी घेऊन ती स्वयंपाक करायची ना, तेव्हा माझ्या डोळ्यात असं टपकन पाणी यायचं. तुम्ही समजा माऊली दिसभर घरासाठी राबत असतात आणि पुरुष मंडळी काय करतात, घरात येतात आणि जेवताना म्हणतात जेवण मस्त झाले, छान झाले जेवण.
पण त्या जेवणामागं एका माऊलीचे आसव असतात हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. पण माझ्या लक्षात आलं. मी आजपासून माझ्या माऊलीच्या डोळ्यात अजिबात आशू येऊन देणार नाही. हे बघा, इलेक्शन गेलं चुलीत. आजपासून गावातल्या कुठल्या बी माऊलीच्या डोळ्यात धुरामुळं पाणी येणार नाही. या शब्द आहे माननीय परेश पाटलाचा. पप्पा भाऊ लई भारी काम केलं असं बघा. चुलीच्या धुराने डोळ्याच्या खाचा झाल्या तरी पण घरातल्यांना कळलं नाही. तुला आमचं दुखणं कळलं. परेश भाऊ तुम्ही आमच्यासाठी लय भारी काम केले सा बघा. माऊली, अहो हे तर काहीच नाही. हे बघा, एकदा का आम्ही निवडून आलो की गावातल्या समद्या माऊली राणी महाराणी सारख्या राहणार. तुम्ही काय बी काळजी करू नका. फक्त एक करायचं, मला म्हणजे माझ्या या माऊलीला निवडून द्यायचं. लय उपकार झालं बघा तुमचं. हो माऊली, उपकार कसले? अहो माझं कर्तव्य आहे ते. आणि हे बघा, त्या अंजली गायकवाड बैसनी बी सांगा लोक कल्याण कसं करायचं असते ते. माझी झेप लई मोठी आहे हो. हा, लक्षात ठेवा, एकच काम करायचं. मला म्हणजे आपल्या सुरेखा ताईनाच निवडून द्यायचं. देतो, आधी गॅस तरी भरून द्या. गॅस दिला तरच मत. देणार की माऊली, असं कुठे म्हणले देणार नाही म्हणून. जरा माझ्यावर विश्वास ठेवा, पण निवडून द्यायचं. देतो, आधी गॅस तरी भरून द्या. स्वयंपाक करायचा तटला आमचा. होय होय, देणार की देणार. जरा 1 मिनिट थांबा. भांड्या सिलेंडर आत घ्या. बापू सिलेंडर आत घ्या. आत घ्या सिलेंडर. चला चला चला. थांबा माऊली, चला चला चला. बापू चल, भांड्या चल लवकर. अरे चला आत घेऊन चल की. चहा घ्या चहा. वा, अंजली ताई, आपला वचननामा समजासनीला आवडलाय बघा. हा, 1 नंबर वचननामा तयार केलाय ना तुम्ही. काय पण म्हणा, तुमची समधीत काम 1 नंबर असतात. अहो आम्ही अगोदर गावात फिरत होतो की नाही, तेव्हा गावातली माणसं काय बी मागत होती. होय की, मला वाटलं या सगळ्या मागण्या पुऱ्या करायच्या म्हणजे स्वर्गातनं काम देणूच मागवायला पाहिजे. पण अंजली वहिनींनी बराबर मेळ घातला आणि 1 नंबर वचननामा केलाय बघा. 1 नंबर. लोकांनी त्यांना जे वाटलं ते सगळं सांगितलं. त्यात त्यांची काही चूक नाही. पण आपण आपल्याला जे शक्य आहे आणि जे योग्य आहे ते सगळं निवडलं आणि ते सगळ्यांना पटलंही. निम्मी लढाई तर आपण वचनामेच्या जोरावर जिंकले बघा. पण इथनं पुढे जिंकणं अवघड झालंय. अरे अवघड काय, आपण सहज जिंकूय. अहो तसे नाही सनिदा. अहो गावात लई वेगळं वारं व्हायला लागलंय. वहिनी साहेबांच्या जाहीरनाम्यानं तर गावात धुमाकूळच घातलाय. अहो ज्याला जे पाहिजे ते देणार असं जाहीर केले त्यांनी. जे पाहिजे ते. होय, गावकऱ्यांना काय काय पाहिजे ते बघितले की आपण. नंदी त्याच्यापाशी बात नाही, रापकन तोंडा आपटते बघा. अहो त्याच सोडा, पण पप्प्यानं पण धुमाकूळ घातलाय गावात. म्हणजे वचननामा तर जाहीर केलाच, पण त्याच्यावर डायरेक्ट ऍक्शन पण सुरू केल्या. म्हणजे गावातल्या बायकांसाठी 200 रुपयात गॅस सिलेंडर वाटायला लागलाय तो. 200 रुपये होय, या पप्प्याला आणि कसली सबसिडी मिळाली म्हणायची. कसली सबसिडी? पण ते जाऊ दे खड्ड्यात. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे वहिनी. अहो त्याने गॅस वाटले ना, आपण शेगड्या वाटू, मिक्सर वाटू, कुकर वाटू. तो पप्पा जेवढं करेल त्याच्यात डबल करायचं बघ आपण. होय होय, आपण डबल करू तेवढं. हा, त्या पण स्टीलच्या भांड्याचा सेट वाटतो की, म्हणजे बायका पण खुश. होय का नाही? आणि प्रत्येक बाईला 1 साडी आणि चोळी देऊया. नाही 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 नाही, अजिबात नाही. आपण असले कोणतेही प्रकार करायचे नाहीयेत. आपण निवडणूक जिंकायची ती सरळ मार्गाने. आपण गावच्या लोकांच्या फायद्याचा विचार करायचा, पण त्यासाठी असली आमिष नाही दाखवायची. अवघरा अंजली ताई, हे इलेक्शन म्हणजे ह्या समजा गोष्टी आल्याच बघा. वय अहो पण हे सगळं चुकीचं आहे. अहो पण ते पप्प्या आणि वहिनी साहेब 2 उमेदवार आपल्याला पाडायसाठी ताकद लावाल्यात. तेव्हा आपण बी काहीतरी केलंच पाहिजे बघा. होय का नाही? होय वहिनी साहेब, थोडक्यासाठी काय घोळ व्हाय ना ग बघा. नाही नाही, तुम्ही असे बिथरून जाऊ नका. आपण कसलीही आमिष दाखवायची नाही ते ठरलंय ना. आणि निवडणुकीच्या नियमानुसार प्रचारासाठी 5,000 रुपयाचा खर्च.
मग आपण तेवढ्यातच आपला प्रचार बसवायचा. अहो नाही वहिनी, अहो तो नुसता नियम असतोय, कोण पाळत नाही ते. पण आपण नियमानुसार जायचं ठरवलंय ना, मग जे काही करायचं ते नियमानुसार. आपण नुसतं कोरडा प्रचार करायचा. खराखुरा प्रचार करायचा आणि आपला खरेपणा लोकांना पटेलच. आपण जर का उगाच खोटी स्वप्न दाखवली तर नंतर सगळं आपल्या अंगाशी येईल. त्यामुळे आपण असं काही करायचं नाही म्हणजे नाही. हे पप्प्या भाऊजी काय आणि कसा खोटेपणा करतायत हे मात्र समजायलाच हवं, नाहीतर हे गॅसचं आम्ही शख्या गावाच्या अंगाशी येईल.